Everyone, myself Gulab Thumre and welcome to the channel Edion Tips. बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण किंगडम प्रोटिस्टा हा पूर्ण कंप्लीट बघितलेला एकदम डिटेलमध्ये पूर्ण झालेला आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत दॅट इज द किंगडम फंगाय. ओके, किंगडम फंगाय. ओके, डन. ओके, ठीक आहे. विदाउट वेस्टिंग आवर टाईम लेट्स स्टार्ट इट. जर आत्तापर्यंत कोणी किंगडम प्रोटिस्टा किंवा किंगडम मोनेराचे लेक्चर बघितले नसतील देन सिरीज आपली जी सिरीज आहे यामध्ये जाऊन बघू शकताय. या टॉपिकचं जर तुम्ही जाऊन चॅनल ओपन केलं देन यू विल फाइंड देअर. ओके, लेट्स स्टार्ट इट. किंगडम फंगाय. ओके, किंगडम फंगाय ह्याचं एक तर नेचर काय आहे, युनिक किंगडम ऑफ हेटरोट्रॉफिक, पूर्ण हेटरोट्रॉफिक यूकॅरियोट्स दॅट्स द हेटरोट्रॉफिक यूकॅरियोट. डायव्हर्स मॉर्फॉलॉजी अँड हॅबिटॅट्स, ह्याची डायव्हर्स मॉर्फॉलॉजी अँड हॅबिटॅट्स आहे. ओके, आता हॅबिटॅट, ह्याचा हॅबिटॅट काय असतं तर कॉस्मोपॉलिटन, एअर, वॉटर, सॉईल, प्लांट्स, ॲनिमल्स, ग्रो बेस्ट इन वॉर्म अँड ह्युमिड प्लेसेस. म्हणजे जिथं वॉर्म आणि ह्युमिड प्लेस अशा ठिकाणीच फंगाय म्हणजे काय, जे आपण म्हणतो की बघतोय की आपण बऱ्याच ठिकाणी पावसाळ्यात वगैरे आपल्या कपड्याला वगैरे जे फंगाय बुरशी वगैरे लागतं दॅट इज द फंगाय. सो कुठं असते मोस्टली इन ग्रो इन वॉर्म अँड ह्युमिड प्लेसेस. ओके, हे हेटरोट्रॉपिक यूकॅरियोट्स दॅट इज इम्पॉर्टंट. दिस fungi is heterotrophic eukaryotes. Okay, cosmopolitan, air, water, soil, plants, animals grow best in humid places. Okay, that's it. एक्झाम्पल्स, आता एक्झाम्पल्स किंवा ह्याचं इम्पॉर्टन्स काय तर मोल्ड ब्रेड किंवा ऑरेंजेस बघतोय, जे मोल्ड ब्रेड और ऑरेंजेस बघतोय त्याच्यावरती सुद्धा दॅट इज द फंगाय. मशरूम्स जे बघतोय ते फंगाय, टॉडस्टोल्स हे सगळं फंगाय. व्हाईट स्पॉट्स ऑन द जे मस्टार्ड लिव्ज, आता जे मस्टार्डचे जे लिव्ज असतात दॅट इज ऑल्सो फंगस, दॅट इज पॅरासायटिक फंगस. सो फंगस जे आपण बऱ्याच ठिकाणी जे बघतो दॅट इज द फंगस. ओके, ईस्ट, ब्रेड अँड बियर मेकिंगमध्ये ईस्ट जी सुद्धा एक फंगसच आहे जे ब्रेड अँड बियर मेकिंगमध्ये आपण वापरतो आहे. पक्सिनिया, फीट रस्ट कॉझिंग डिसीज कॉज करतं आहे दॅट इज ऑल्सो फंगस. पेनिसिलियम जे आपण काय म्हणतात सोर्स ऑफ अँटीबायोटिक ते सुद्धा फंगसच आहे. सो जे आपण हे सगळे इम्पॉर्टन्स ऑफ फंगस. ओके, आता स्ट्रक्चर जे आहे ना याचं स्ट्रक्चर मोस्टली फिलामेंटस एक्सेप्ट ईस्ट. ओके, ईस्ट सोडलं तर बाकी सगळे युनिसेल्युलर, ईस्ट इज युनिसेल्युलर, बाकी सगळे मोस्टली फिलामेंटस. आता ह्याची बॉडी जी असते ना बॉडी मायसिलियमपासून म्हणले असते. मायसिलियम इज नेटवर्क ऑफ हायपे. सो दिस इज मायसिलियम. ओके, वेट, आय विल तुम्हाला सगळं समजून सांगतो. फंगाय. तर फंगायची जी बॉडी कशावर म्हणलेली असते, फंगाय बॉडी. ओके, फंगाय बॉडी कशावर म्हणलेली असते, मायसिलियम. ओके, आता मायसिलियम. ओके, ठीक. मायसिलियम कशावरून काय बनले, नेटवर्क ऑफ हायपे. HYPHAE. ओके, नेटवर्क ऑफ हायपे इज द काय म्हणतात, नेटवर्क ऑफ हायपे इज द मायसिलियम. ओके, तर हायपे काय, ॲटलीस्ट हायफे HYPHAE. हायपे इज लॉंग स्लेंडर थ्रेड लाईक स्ट्रक्चर जे असतात, लॉंग स्लेंडर थ्रेड लाईक स्ट्रक्चर जे असतात ना, लॉंग स्लेंडर एकदम थ्रेड लाईक स्ट्रक्चर जे असतात ना दॅट इज हायपे. ओके, जी अशी लॉंग स्लेंडर सपोज. ओके, हे जे लॉंग स्लेंडर थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतात दॅट इज द हायफे. ओके, दॅट इज हायफे. ओके, सो हायपे इज लॉंग स्लेंडर थ्रेड लाईक स्ट्रक्चर इज द हायपे. ओके, मग या हायपेपासून काय बनतं आहे तर दॅट इज नेटवर्क ऑफ हायपेपासून बनतं आहे दॅट इज द मायसिलियम. आणि मायसिलियमपासून ही जी बॉडी बनते दॅट इज द फंगायची बॉडी बनते. ओके, जर ह्याच्यामध्ये जर सेप्टेड हायपे म्हणजे क्रॉस वॉल जर असतील, सपोज असं एक हायपे काहीतरी असेल सपोज, तर ह्याच्यामध्ये अशा जर क्रॉस वॉल्स अशा जर क्रॉस वॉल्स असतील, म्हणजे सपोज असं एक तुम्हाला समजून सांगायसाठी सांगितलं की अशा जर क्रॉस वॉल्स असतील देन दॅट दे सेप्टेड हायफे. सिनोसायटिक हायपे म्हणजे कंटिन्युअस मल्टीन्यूक्लिएटेड, म्हणजे त्याच्यामध्ये कोणतंही अशा क्रॉस वॉल्स वगैरे नसतात दॅट इज द सिनोसायटिक हायपे और कंटिन्युअस. मी इमेज ॲड करायचं
विसरलो आहे, परंतु नंतर PDF जी ग्रुपवरती टेलिग्राम ग्रुपवरती जी PDF येईल ना त्याच्यामध्ये मी इमेज ॲड करून टाकेन. कंटिन्यू सिनोसायटिक हायपे कसं असतं आणि सेप्टेट हायपे कसा असतो जो. ओके, दॅट्स इट. सेल वॉल याची कशापासून म्हणलं असतं, कायटिन प्लस पॉलिसॅकराइड. कायटिन प्लस पॉलिसॅकराइडपासून याची सेल वॉल बनलेली असते. ओके, आता ह्याचं न्यूट्रिशन कसं असतं, सॅप्रोफाईट म्हणजे काय, ॲब्सॉर्ब फ्रॉम डेड मॅटर. आपण मग कधीपासून बघतोय. पॅरासाईट म्हणजे काय, अनलिव्हिंग प्लांट्स ऑर ॲनिमल्स. ओके, आता हे सिम्बायंट्स म्हणजे त्याच्यासोबत काय राहतं, अल्गीसोबत जर राहील ना दॅट दी लायकेन, आणि विथ रूट्स दॅट दी मायकोरायझा. म्हणजे प्लांटसोबत जर राहील, म्हणजे रूट्ससोबत जर राहिलं ना देन दॅट्स दी मायकोरायझा. आणि जर सपोज इन केस अल्गीसोबत जर राहिलं दॅन दॅट्स दी लायकेन. ओके, दॅट्स इट. डन. गॉट इट. काय होतं आत्तापर्यंत. किंगडम फंगाय काय, नेचर हेटरोट्रॉपिक युकॅरियोट्स युनिक आहे, जे हेटरोट्रॉपिक युकॅरियोट्स आहे. ओके, डायव्हर्स मॉर्फॉलॉजी अँड हॅबिटॅट. ओके, ठीक आहे. कॉस्मोपॉलिटन जे वॉर्म ह्युमिड प्लेसेस अशा ठिकाणी राहतात, जे आपण काय म्हणतात ब्रेड खातो आहे म्हणा, मशरूम खातो आहे म्हणा, किंवा टॉडस्टल्स खातो आहे, किंवा जे मस्टार्डचे जे लीव्ज असतात, मस्टार्डचे जे लीव्ज त्याच्यावरती जे व्हाईट स्पॉट बघतो ते सुद्धा आपण काय म्हणतात, ते सुद्धा फंगायचं आहे. परत जे आपण ब्रेड म्हणा किंवा जे बियर बनवतो आहे जे त्याच्यामध्ये सुद्धा इस्ट वापरतात. परत जे गव्हावरती जे रस्ट येतं दॅट इज ते पक्सिनिया, ते सुद्धा एक फंगायचं आहे. परत पेनिसिलियमसुद्धा जे सोर्स ऑफ अँटीबायोटिक्स. ओके, स्ट्रक्चर काय तर बाबा, स्ट्रक्चर ह्याच्यापासून नेटवर्क हायपे, पहिल्या स्टार्टिंगला हायपे इज लॉंग स्लेंडर थ्रेड लाईक स्ट्रक्चर. ओके, तर हायपेच्या नेटवर्कपासून काय बनतं तर दॅट इज मायसेलियम बनते, आणि मायसेलियमपासून काय बनतं आहे तर ह्याची बॉडी बनते. ओके, दॅट्स इट. हायपे जर कंटिन्युअस असेल देन दॅट्स दी सिनोसायटिक हायपे, म्हणजे कंटिन्युअस मल्टीन्यूक्लिएटेड. सेप्टेट हायपे इज विथ क्रॉस वॉल्स. ओके, सेल वॉल दॅट इज द कायटिन प्लस पॉलिसॅकराइड. आणि याचं न्यूट्रिशन सॅप्रोफाईट ऑर पॅरासाईट. ओके, सॅप्रोफाईट म्हणजे डेडवरती डिपेंड असते, आणि पॅरासाईट म्हणजे प्लांट ऑर ॲनिमलवरती डिपेंड असते. सिम्बायस दॅट दी अल्गीसोबत असेल देन, म्हणजे मी तुला हे देतो तू मला हे दे, असं तसं जर राहत असेल दॅट दी सिम्बायंट्स म्हणजे काय, दोघांचा फायदा असतो. मी तुला काय म्हणते ते तुम्ही तुला लाल पेन देतो, तुम्हाला निळा पेन दे, दॅट दी सिम्बायंट्स. म्हणजे दोघं फायदा एकमेकाचा शिकून घेतात, दॅट दी बेनिफिट्स दोघांना असतात. दॅट दी अल्गी, दॅट दी लायकेन, आणि विथ रूट्स दॅट दी मायकोरायझा. ओके, दॅट्स इट. आता आपण बघणार रिप्रोडक्शन. ओके, त्याचं व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन जे होतं ना, फ्रॅगमेंटेशन, फ्युजन आणि बड्डिंग नव्हतं. तेच जर असेक्शुअल रिप्रोडक्शन जर म्हटलं ना देन हे जे स्पोर्स नव्हतं असेक्शुअल. कोनिडिया, स्पोरॅन्जिओस्पोर्स, झूस्पोर्स. ओके, कोणकोणते, कोनिडिया, स्पोरॅन्जिओस्पोर्स आणि झूस्पोर्स. ओके, दॅट्स इट. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन कशा नव्हतं, ऊस्पोर्स, ॲस्कोस्पोर्स आणि बेसिडिओस्पोर्स. ओके, ऊस्पोर्स, एक मिनिट, येस, ऊस्पोर्स, ॲस्कोस्पोर्स आणि बेसिडिओस्पोर्सनं हे होतं. ओके, दॅट्स इट. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, फ्रॅगमेंटेशन, फ्युजन, बड्डिंग नव्हतं. असेक्शुअल रिप्रोडक्शन, कोनिडिया, स्पोरॅन्जिओस्पोर्स, झूस्पोर्स नव्हतं. ओके, सेक्शुअल रिप्रोडक्शन, ॲस्कोस्पोर्स, ऊस्पोर्स आणि बेसिडिओस्पोर्स नव्हतं. ओके, डन. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, फ्रॅगमेंटेशन, फ्युजन, बड्डिंग. असेक्शुअल रिप्रोडक्शन, कोनिडिया, स्पोरॅन्जिओस्पोर्स, झूस्पोर्स. सेक्शुअल रिप्रोडक्शन, ऊस्पोर्स, ॲस्कोस्पोर्स, बेसिडिओस्पोर्स. ओके, डन. आता ह्याची सेक्शुअल रिप्रोडक्शनची सायकल आहे ना कशी आहे बघा. पहिलं तर प्लाझ्मोगॅमी नंतर कॅरिओगॅमी अँड देन मिओसिस. ओके, प्लाझ्मोगॅमी म्हणजे काय, फ्युजन ऑफ प्रोटोप्लाझम. आणि कॅरिओगॅमी म्हणजे काय, फ्युजन ऑफ न्यूक्लिया. कॅरिओ फ्युजन ऑफ न्यूक्लिया. प्लाझ्मो फ्युजन ऑफ प्रोटोप्लाझम. आणि मिओसिस हॅप्लॉइड स्पोर्स. ओके, डन, दॅट्स इट. आता सम फंगाय, काय फंगायमध्ये होतं ना प्लाझ्मोगॅमी होते. प्लाझ्मोगॅमी झाली ना, प्लाझ्मोगॅमीनंतर लगेच डिप्लॉइड म्हणजे इमिडिएट डिप्लॉइड होतं, म्हणजे 2n कंडिशन येते. ओके, पण काय ॲस्कोमायसिटीज आणि बेसिडिओमायसिटीज हे फंगाय आहेत ना ह्याच्यामध्ये काय होतं, डायकॉरियन स्टेज तयार होते. म्हणजे
एका सेलमध्ये 2 न्यूक्लियस होतात म्हणजे N+N कंडिशन, दॅट इज द डायकारियन. आणि ह्याला काय म्हणतात डायकारियो फेजमध्ये. आणि त्यानंतर म्हणजे काय होतं ॲक्च्युली, सपोज पहिल्या स्टार्टिंगला ही एक सपोज एकूण एक सेल आली, पहिल्या स्टार्टिंगला ह्यांचा प्रोटोप्लाझम मिळाला. ओके, देन ह्याच्यामध्ये हे जे बाकीच्यामध्ये होतं ना डायरेक्ट ह्याच्यामध्ये काय होतं बाबा एक सेल दॅट इज 2N कंडिशन ह्याच्यामध्ये तयार झाली. ठीक आहे, परंतु हे डायकारियनमध्ये काय होतं माहिती आहे का, ह्याच्यामध्ये इकडून एक सेल Nची आली. ओके ठीक आहे, इकडून एक Nचा आला. देन इथं जे तयार होतं ना दॅट इज N+N, म्हणजे ही N+N दॅट इज द डायकारियन. आणि या फेजला काय म्हणतात डायकारियो फेज. आणि त्यानंतर अगेन होतं आहे अगेन बरोबर 2N होतं, दॅट इज दी म्हणजे नंतर होतं, परंतु ही एक मध्येच फेज येते. कशामध्ये येते ॲस्कोमायसिटीज आणि बेसिडिओमायसिटीज. सो इथं क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो की बाबा डायकारियो फेज किंवा डायकारियन कशामध्ये येतं, तर दॅट इज दी ॲस्कोमायसिटीज आणि बेसिडिओमायसिटीजमध्ये येते. आणि डायकारियन म्हणजे काय तर बाबा N+N म्हणजे दोन्ही वेगवेगळे होते. ओके, दॅट्स इट, डन. पण त्यानंतर लॅटर डिप्लॉइड होतं. ओके, आणि हे कशामध्ये होतं ॲस्कोमायसिटीज आणि बेसिडिओमायसिटीजमध्ये होतं. ओके, दॅट्स इट, डन. द बेसिस ऑफ क्लासिफिकेशन काय, तर मॉर्फॉलॉजी ऑफ मायसिलियम दॅट द मोड ऑफ स्पोर फॉर्मेशन आणि फ्रुटिंग बॉडी स्ट्रक्चर ह्याच्यावरती बेसिस ऑफ क्लासिफिकेशन आहे. ओके, डन. काय काय होतं आत्तापर्यंत बघा, किंगडम फंगाय. ओके, आता आपण पटपट रिव्हिजन करूया एकदम फटाफट. ओके, किंगडम फंगाय काय युनिक हेटरोट्रॉफिक युकॅरियोट्स असतात. ओके, डायव्हर्स मॉर्फॉलॉजी हॅबिटेट माहिती आहे आपल्याला, कॉस्मोपॉलिटन जे काय म्हणतात एअर वॉटर सॉईल प्लांट्स ॲनिमल्स हे सगळीकडे असतात. वॉर्म ह्युमिड प्लेसेसवरती असतात. एक्झाम्पल्स ऑर इम्पॉर्टन्स ब्रेड म्हणा, ऑरेंजेस म्हणा, किंवा जे मस्टर्ड लिव्जवरती आपण व्हाईट स्पॉट बघतो ते सगळ्यावरती हे असतात. ईस्ट म्हणा जे यूज करतो आपण ब्रेड बनवायसाठी ते सुद्धा फंगाय. पक्सिनिया म्हणा, पेनिसिलियम म्हणा जे अँटीबायोटिकसाठी वापरतो सगळं हेच आहे. ओके, मोस्टली फिलामेंटस एक्सेप्ट ईस्ट इज द युनिसेल्युलर. ओके, बॉडी मायसिलियम ह्याची बॉडीची कशी असते, बॉडी कशी बनते, तर एकतर पहिल्या स्टार्टिंगला हायपेपासून बनतं मायसिलियमपासून बनते ह्याची बॉडी. हायपे इज नथिंग बट लॉंग स्लेंडर थ्रेड लाईक स्ट्रक्चर, जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतात ते हायपे असतात. ओके, आणि हे जर कंटिन्युअस असेल दॅन दॅट इज सिनोसायटिक हायपे, आणि त्याच्यामध्ये जर क्रॉस वॉल्स प्रेझेंट असतील दॅन सेप्टेड हायपे. ओके, सिनोसायटिक दॅट इज द असेप्टेड आणि दॅट इज द सेप्टेड हायपे. आणि सेल वॉल ह्याच्यामध्ये कायटिन प्लस पॉलीसॅकराइड. न्यूट्रिशन कसं असतं ह्याचं, सॅप्रोफाईट किंवा पॅरासाईट. सॅप्रोफाईट म्हणजे ॲब्सॉर्ब फ्रॉम द डेड मटेरियल आणि डिपेंड ऑन द लिव्हिंग. ओके, सिम्बायंट्स म्हणजे बेनिफिट्स, दोघाला बेनिफिट्स असतात. दॅट इज दी सिम्बायंट दॅट दी अल्गीसोबत असेल दॅन लायकेन म्हणतात त्याला, आणि रूटसोबत असेल दॅन दॅट इज दी मायकोरायझा. तर रिप्रोडक्शन याचं कसं होतं, रिप्रोडक्शन 3 टाईपनं होतं. ओके, व्हेजिटेटिव्ह, असेक्शुअल आणि सेक्शुअल. व्हेजिटेटिव्ह कशानं होता, फ्रॅगमेंटेशन, बड्डिंग आणि फिजन. ओके, असेक्शुअल कशानं होता, कोनिडिओस्पोर्स, झूस्पोर्स आणि स्पोर अँड जिओस्पोर्स. ओके, दॅट इज दी असेक्शुअल झालं. आता हे सेक्शुअल कशानं होतं, ओस्पोर्स, ॲस्कोस्पोर्स आणि बेसिडिओस्पोर्स. ओस्पोर्स, ॲस्कोस्पोर्स, बेसिडिओस्पोर्स. तर सेक्शुअल सायकल काय असते बाबा, पहिल्या स्टार्टिंगला सपोज हे 2 सेल आहेत, देन पहिल्या स्टार्टिंगला फ्युजन ऑफ प्रोटोप्लाझमचं फ्युजन होणार, दॅट इज दी ह्यांच्यातले जे न्यूक्लियस कॅरिओगॅमी, देन हे होणार, आणि त्यानंतर मग हॅप्लॉइड स्पोर्स आर फॉर्म्ड. ओके, दॅट इज दी मिओसिस. सम फंगाय ह्याच्यामध्ये प्लाझ्मोगॅमी नंतर लगेच डिप्लॉइड हे होतं आहे. ओके, पण काय ह्याच्यामध्ये डायकारियन फेज येते, डायकारियन हे आता मगाशी सगळं सांगितलेलं आहे. ओके, बेसिस ऑफ क्लासिफिकेशन इज दिस. ओके, डन. होप यू गॉट इट. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय.